एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची गरज संपली आहे. गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नेहमीची नीती आहे अशी टीका भास्कर जाधवांनी केली. शिंदेंचे आमदार आणि मंत्री कितीही ओरडले तरी त्यांची दखल घेतली जाणार नाही. शिंदेंचे जास्तीत जास्त लोक नाराज कसे होतील आणि शिंदेंपासून दूर कसे जातील हा कुटील डाव भाजपकडनं खेळला जाईल असं जाधवांनी म्हटलंय. आनंदाचा शिधाबाबत आमदार भास्कर जाधवांनी भाष्य केलं. निवडणुकीपूर्वी आनंदाचा शिधा वाटण्याचं नाटक केलं. फोटो छापले, शिवभोजन थाळी बंद केली. निवडणूक संपली की घोषणेशी काहीच देणं घेणं नाही. प्रत्येकाला फसवण्याचं काम सुरू आहे असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. 9 ऑक्टोबर रोजी बच्चू कडू यांची हक्क यात्रा अलिबागमध्ये दाखल होणार आहे. यावेळी बच्चू कडूंच्या हस्ते प्रहार संघटनेच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर अपंग, आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. एकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग वडखळ या रस्त्याच्या दुरवस्थेचं खापर महेंद्र दळवी यांच्यावर फोडलं. यावेळी त्यांनी दळवी यांचा उल्लेख महेंद्र फेल्युअर दळवी असा केलाय. दळवी यांना चिखलात लोळायला आवडतं, त्यामुळे त्यांना खड्डा आणखी खोल करायचा आहे असा चिमटा देखील त्यांनी काढलाय. ठाण्याच्या घोडबंदरमधील पाणी टंचाईवर मनसे नेते अविनाश जाधवांनी आक्रमक भूमिका घेतली. टँकर माफिया, पाणी सोडणारी मुलं आणि अधिकारी त्यांच्या संगनमताने हे सर्व होत आहे, त्यामुळे घोडबंदरमधले लोक त्रस्त आहेत असा आरोप अविनाश जाधवांनी केला. खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथच्या 29 पॅनेलचा आढावा घेतला. यावेळी प्रभागातील इच्छुकांशी श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. अंबरनाथ शहरातल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी शिंदे अंबरनाथमध्ये आले होते. बंजारा समाजाच्या पोहरादेवीमध्ये दसरा मेळाव्यात हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पोहरादेवी पीठाचे महंत सुनील महाराजांनी राठोड यांना तत्काळ पोहरागडावर येऊन मंदिराची साफसफाई करून प्रायश्चित्त करावं अशी शिक्षा दिली आहे. तर शिक्षा स्वीकारली नाही तर पोहरादेवी इथं त्यांना येण्यास बंदी टाकण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं. ऑल इंडिया पॅन्थर सेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. अध्यक्ष दीपक केदार यांनी येवल्यात रणशिंग फुंकलं. शासकीय विश्रामगृह येवला इथं पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केदार यांनी निवडणुकांच्या संदर्भात रणशिंग फुंकलं. अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी इथं भाजप आणि काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवबंधन बांधून प्रवेश केलाय. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसला खिंडार पडल्यानं शिवसेनेला फायदा होणार आहे. मनोज जरांगे उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर अचानक पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 10 कॉन्स्टेबल आणि API दर्जाचा अधिकारी सुरक्षेसाठी तैनात केलाय. ओबीसी नेते आणि मनोज जरांगेंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवल्याचं सांगितलं जातं. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आंदोलन केलं. संभाजीनगरसह बारामतीत पक्षाकडनं आंदोलन करण्यात आलं. संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठात रोहित पवारांच्या नेतृत्वात तर बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूरच्या शिवाजी चौकात इंडिया आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन केलेलं आहे. सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सर्व वकिलांनी कामकाज बंद ठेवत निषेध नोंदवला. कामकाज बंद ठेवल्यानं न्यायालयातलं कामकाज ठप्प झालं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध केला जातो. आमदार भास्कर जाधवांनी देखील या घटनेचा निषेध केला. मी निषेध करतो, देशामध्ये जातीजातींमध्ये धर्माधर्मातलं विष किती भिनलं गेलेलं आहे त्याचं हे प्रतीक आहे असं जाधव यांनी म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पंढरपूर येथील दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. हा हल्ला व्यक्तीवर नसून देशाच्या न्याय व्यवस्था आणि लोकशाहीवर झाला आहे, त्यामुळे कठोर पावलं उचलण्याची मागणी केली. अलिबाग वडखळ मार्गावर शेकापनं रास्ता रोको केलाय. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यामुळे पेझारी चेक नाक्यावर शेकापनं रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली. पुणे मनपाने वडगाव शहरीतील विकास कामं अपूर्ण असल्यानं पालिकेसमोरच आंदोलन करण्यात आलं. आमदार बापू पठारे यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील पाणी प्रश्नासह विविध समस्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलं. मूलभूत गरजा पूर्ण करा अशी मागणी आंदोलकांनी केली.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना विद्यार्थी सिनेट सदस्यांनी घेराव घातला। मुख्य इमारत परिसरात विद्यार्थी प्रश्नांवर घेराव घातलाय। परीक्षा शुल्क वाढ रद्द करावी, स्पर्धा परीक्षा केंद्रातील प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा इत्यादी मागण्यांसाठी घेराव घातला। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव मोर्चात सहभागी झाले। पोहरादेवी इथं बंजारा समाजाचा पहिला दसरा मेळावा संपन्न झाला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण लागू न केल्यास आम्ही धर्म बदलून असं वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली होती। या वक्तव्याचा पोहरादेवी पीठाचे महंत सुनील महाराज यांनी तीव्र निषेध नोंदवलेला आहे। केवायसी बाबत शेतकरी संभ्रमात आहेत। गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केवायसीची अट रद्द केली, मात्र खरंच ही अट रद्द केली आहे का असा प्रश्न पडलाय। कारण प्रशासन पातळीवर अजूनही लाखो शेतकऱ्यांचे पैसे फक्त केवायसीमुळे अडकून पडलेत। निधी येऊन 15 दिवस उलटलेत, मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपली ओळखपत्र नोंदणी तातडीनं करावी असं आवाहन तहसीलदारांनी केलं। शेतकरी ओळखपत्र नसल्यास नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप, हक्क, सीड प्रक्रिया, पीएम किसान अनुदान वारस वाणी यासारखी कामं करता येणार नाहीये। राज्यात लवकरच पंचनामा प्रणाली सुरू होणार आहे। शिवसेनेकडून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी 22 मदतीचे ट्रक रवाना झाले। जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, शालेय साहित्याचा यात समावेश आहे। ही मदत नांदेडकडे रवाना झाली असून लवकरच हे साहित्य पूरग्रस्त नागरिकांना वितरित केलं जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पूरग्रस्तांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत मदत मोहीम राबवली आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये मदत रॅली काढून घरोघरी निधी गोळा केला। या सामूहिक प्रयत्नात एकूण 5,000चा मदत निधी जमा झाला। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रातला विसर्ग बंद करण्यात आला। 428 क्युसेक विसर्ग पहाटे 5 वाजता पूर्णपणे बंद करण्यात आला। पावसानं विश्रांती घेतल्यानं आता विसर्ग थांबवला आहे। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात विषारी नाग आढळला आहे। पोलीस कर्मचारी आपल्या कामामध्ये व्यस्त असताना अचानक हॉलजवळ फणा काढलेला नाग दिसला। यावेळी तत्काळ पोलीस निरीक्षकांनी सर्पमित्रांना कळवलं, त्यानंतर सर्पमित्रांनी नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं। नाशिक आणि अहिल्यानगरच्या राहुरीत बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर होणार आहे। मानवी हल्ले करणाऱ्या बिबट्यांना ओळखून त्यांना जेरबंद केल्यानंतर कायमस्वरूपी रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरचं पाणी पुरवठ्याचं नियोजन पूर्णपणे कोलमडलं। शहरात पुन्हा 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। नागरिकांकडून महापालिकेकडे पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी दाखल झाल्या। नाशिकवरून दिल्लीसाठी आता दिवसातून 2 वेळा विमानसेवा उपलब्ध असणार आहे। दिल्लीत विमानतळावर धावपट्टीचं काम सुरू असताना आठवड्यातनं 3च दिवस विमानसेवा करण्यात आली होती। आता नाशिक दिल्ली विमानसेवा धावपट्टीचं काम पूर्ण झाल्यानं 26 ऑक्टोबरपासून दिल्लीसाठी दररोज 2 वेळा विमानसेवा उपलब्ध असणार आहे। पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वेगवेगळ्या भागातील जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन्स इथं विद्युत आणि इतर कामं करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। त्या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा पाणी पुरवठा होणार आहे। पुरंदर विमानतळासाठी भूमी अधिग्रहणासाठी 3 गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली। मुंजवडी, उदाचीवाडी आणि इकतपूरमध्ये मोजणी झाली। 807 एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे। येत्या शनिवारपासून कुंभारवळ, खानावळ या 2 गावात मोजणी सुरू होईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं। विद्युत मीटर अद्ययावतीकरणाच्या कामामुळे पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। 9 ऑक्टोबरपर्यंत 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 73 जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला। भंडाऱ्यातील नागपूर कुटुंबियांनी आईचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला। मृतदेह दान केल्यास नवीन संशोधन करू शकतो किंवा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सराव करू शकतो। त्यानुसार सामाजिक जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य आणि PM सेतू योजना सुरू केली आहे। योजनेअंतर्गत देशभरातील 1000 सरकारी ITI आधुनिक आणि उद्योग केंद्रित प्रशिक्षण केंद्रामध्ये रूपांतरित होणार आहे।